सगळ्यात आधी तर मॅड रिस्पेक्ट फॉर द मेकर्स ऑफ भूतम भयम. कारण का मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जेव्हाही कुणीही कुठल्या इतर इंडस्ट्रीचा चित्रपटाचा रिमेक बनवलेला आहे किंवा अडॅप्टेशन घेतलेलं आहे, त्याच्या वेळेला त्यांनी क्रेडिट्स कधी दिलेले नाही आहेत त्या पर्टिक्युलर ओरिजिनल सिनेमाला. आणि उदाहरण द्यायचं झालं तर ओ माय कडाबुलेचा रिमेक होता प्रेमाची गोष्ट 2, बरोबर. इट वॉज लिटरली अ फ्रेम टू फ्रेम रिमेक. इन फॅक्ट डायलॉग्स वर ऑल्सो द सेम. म्हणजे तुम्ही ओ माय कडाबुले लावा आणि प्रेमाची गोष्ट 2चे डायलॉग्स ऐकत राहा. तुम्हाला सेम चित्रपट, तुम्ही व्हिज्युअल्स फक्त ओ माय कडाबुलेचे लावा, तुम्हाला सेम चित्रपट तुम्ही बघताय असं तुम्हाला वाटेल. इतका तो सिमिलर होता. बट मेकर्सनी कुठेच ते मेन्शन केलेलं नव्हतं. दुसरी गोष्ट, वधचा रिमेक हा देव माणूस हा चित्रपट होता महेश मांजरेकर यांचा, आणि लिटरली तो सुद्धा रिमेक होता वधचा, पण तरीसुद्धा कुठेच त्यांनी मेन्शन केलेलं नव्हतं. सो आता हे काय गणितं असतात त्यांची, एनिवे देव जाणे. आपण सध्या बोलतोय भूतम भयम या चित्रपटाबद्दल. तर कारण यांच्या मेकर्सने 2023चा मल्याळम सिनेमा आहे रोमांचम नावाचा, तर त्याचा अडॅप्टेशन म्हणून हा सिनेमा बनवलेला आहे. आणि गोष्ट धडधडीतपणे त्यांनी मेन्शन केली आहे चित्रपटाच्या शेवटी एंड क्रेडिट्सच्या वेळेला. आणि त्यासाठी आय सेड की मॅड रिस्पेक्ट फॉर द मेकर्स. एनिवे, तर आता हा चित्रपट मल्याळमचा जो आहे रोमांचम नावाचा, हा मी ऑलरेडी पाहिलेला होता. त्याच्यामुळे ह्या भूतम भयम नावाच्या चित्रपटाने मला काही नव्याने ऑफर केलं आहे का, किंवा माझा ओव्हरऑल अनुभव कसा होता, हॉरर एलिमेंट्स किती आहेत, कसे आहेत, हे सगळं काही जाणून घेतोय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पटापट. तर सगळ्यात आधी आपण प्लॉटबद्दल जाणून घेऊया. तर 7 बेरोजगार मित्र आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये पैशांचे प्रचंड प्रॉब्लेम्स आहेत. खूप जास्त हालत बेकार आहे 7ही जणांची, आणि ते खूप सुंदररित्या त्यांनी एस्टॅब्लिश केलेलं आहे. तर याचमध्ये त्यांच्यापैकी एका मित्राला परीस गवसतो. आता परीस म्हणजे काय, तर त्याचा स्पर्श कुठच्याही दगडाला जरी झाला तरी त्याचं सोनं होतं. तर त्याच परीसाची गोष्ट आहे. त्यांच्या असं लक्षात येतं की हा परीस जो आपल्याला सापडला आहे, याच परीसाच्या शोधात बरेच जण आहेत. म्हणजे छाया कदमचं जे पात्र आहे, तर ती अघोरीसारखे किंवा जे काळा जादू करणी वगैरे करणारा जो अख्खा ग्रुप आहे, तर त्यांची मुखिया आहे ती पण याच परिसाच्या शोधात. आपण ट्रेलरमध्ये ऑलरेडी पाहिलं होतं. बरं, याच समवेत आणखीन एक क्लिफ हँगर पण दिलेला आहे. तो कोणाचा आहे काय, त्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. ह्या सगळ्यांमध्ये हे लोक काय करतात की प्लॅनचेट खेळतात. कारण का जरुरी नाही की किडा सिर्फ दात में हो, तर त्याच्यामुळे हे प्लॅनचेट खेळायचं ठरवतात आणि भूताला बोलावतात. आणि मग खऱ्यापैकी भूत येतं आणि मग जी आयुष्याची वाट लागते, तर ते सगळं काही आपल्याला बघता येणार या चित्रपटामध्ये. तर नक्की शेवटी काय होतं, परीस कोणाला मिळतो आणि खरंच सोनं, दागदागिने, खजिना, पैसा, अडका, हे सगळं काही त्या पोरांना मिळतं का, नाही, हे सगळं काही आपल्याला बघता येईल भूतम भयम या चित्रपटामध्ये. आता या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत रामचंद्र गावकर, आणि नक्कीच आपण त्यांना श्रेय देऊ शकतो. चित्रपटाची मांडणी त्यांनी व्यवस्थितपणे केलेली आहे आणि बऱ्यापैकी आपल्याला चित्रपट कन्व्हिन्स करतो बऱ्याच सगळ्या एलिमेंट्समध्ये. आपण एक एक करून जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी बोलूया पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स बद्दल. पहिली गोष्ट, ह्या चित्रपटाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे सगळेच्या सगळे रील स्टार्स आहेत, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत, त्याच्यामुळे ते कॅमेरासमोर प्रचंड कम्फर्टेबल आहेत. म्हणजे काही काही असे सीन्स आहेत जिथे एकच साबण 5-5 जण म्हणजे लिटरली वापरतायत, किंवा ब्रश करताना म्हणजे इतकं वाले काही मोमेंट्स आहेत, पण ते खूप रॉ आहेत. आणि बॉईज हॉस्टेलच्या जेवढ्या पण गप्पा किंवा काही गोष्टी आपण सिनेमामध्ये आत्तापर्यंत पाहिलेल्या आहेत, जसं छिछोरेमध्ये होतं, तर अगदी तशाच पद्धतीचं चित्र आपल्याला इथे दिसतं. आणि ते खूप कन्व्हिन्सिंग वाटतात की ओके, हे 7 मित्र ॲक्च्युली 7 मित्र आहेत त्यांच्या लाईफमध्ये, आणि आपण आता त्यांच्या आयुष्याला खूप जवळून पाहतोय. तर हे आपल्याला फील होतं. कुठेच असं वाटणार नाही की कोणी ॲक्टिंग करते, लाईक कॅमेराकडे बघून, किंवा ह्याचे खूप रिटेक झाले असतील बाबा. बरेच सगळे असे सीन्स आहेत जे खूप सुंदररित्या कंटिन्युएशनमध्ये मांडलेले आहेत. आणि ॲक्टिंग परफॉर्मन्सेस वाईज लिटरली सगळ्यांनीच फार कमाल काम केलेलं आहे. जसं मी म्हटलं ना, वाटणारच नाही की कोणी ॲक्टिंग करत आहे. सो त्यांचा तो जो एक एक्स्ट्रा टॅलेंट जो आहे, ऑरेंज ज्यूस गँगच्या ऑलमोस्ट सगळ्याच मेंबर्सनी खूप सुंदर काम केलेलं आहे. तर तो त्यांना इथे वापरता आला टॅलेंट पूर्णतः, आणि कुडोज टू देम. पुढची एक जमेची बाजू म्हणजे या चित्रपटाचं BGMचं डिपार्टमेंट, बॅकग्राऊंड स्कोर ज्यांनी सांभाळलंय त्यांचं नाव आहे श्रीनाथ म्हात्रे, आणि फार कमाल त्यांनी काम केलं आहे. म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अशा पद्धतीचा बॅकग्राऊंड स्कोर आपण रिसेंट टाईममध्ये नव्हता ऐकला, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकते. दुसरी एक गोष्ट की साऊंड डिझाईन ज्या पद्धतीने केलेलं आहे, म्हणजे पावलोपावली अशा पद्धतीने काही साऊंडचे काही एलिमेंट्स पेरलेले आहेत की ते तुम्हाला खूप भारी एक्सपिरियन्स देतील. म्हणजे थिएटरात बसून आपण जो एक फील आपल्याला यायला पाहिजे हॉरर कॉमेडी जॉनराच्या चित्रपटाचा, तो तुम्हाला येतो. आणि त्याचा खूप मोठा वाटा हा साऊंड डिझाईन डिपार्टमेंटला जातो. त्याच्याचमुळे साऊंड डिझाईन केलेलं आहे यात्रिक दवे आणि अमित भंडारी यांनी. वेल डन गाईज, आय एम लिटरली इम्प्रेस्ड बाय युअर वर्क.
चित्रपटाचा पुढचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे चित्रपटाची कलर ग्रेडिंग, ओव्हरऑल लाइटिंग ज्या पद्धतीने वापरलेली आहे, म्हणजे लाइटिंग लई डोकं लढवून त्यांनी ॲक्च्युली केलेली आहे. बरेच सगळे सीन्स तुम्हाला खूप डार्क अशा इंटेन्स माहोलमध्ये सेट केलेले दिसतात आणि त्याच्यामुळे चित्रपटाला एक एक्स्ट्रा थोडीशी मदत मिळते की खूप डार्क इंटेन्स हॉरर असं काहीतरी आपण वेगळ्याच वातावरणात जातोय बाबा, आणि तो एक ॲटमॉस्फिअर तसं बिल्ट होतं त्या थिएटरमध्ये आणि ते बघून भारी वाटलं मला. कलर ग्रेडिंग फार स्मार्टली ते खेळलेले आहेत, कारण एक सीन आहे जो चित्रपटाचा खूप भारी सीन आहे आणि तिथे मी जाणून बुजून नाव नाही सांगणार कारण मग तो स्पॉइलर होईल. तर 7 मित्रांपैकी एक मित्र आहे, त्याला आता भूताने झपाटलंय आणि तो रात्री असा जातो आणि तिथे काहीतरी तो खातोय. तो सीन ज्या पद्धतीने शूट केला आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी पण हावभाव दिलेले आहेत, ज्या पद्धतीने त्याने तो परफॉर्म केला आहे, दॅट वॉज अमेझिंग आणि तो एक स्पेशल हायलाईट करण्याजोगा सीन मला वाटला. त्याच समवेत त्या पर्टिक्युलर सीनची ज्या पद्धतीने सिनेमॅटोग्राफी पण केलेली आहे, इतके चित्रविचित्र पद्धतीने काही अँगल सेट करत त्यांनी तो शूट केला आहे, भारी वाटलं ते बघून आणि थोडासा एक सरप्राईज एलिमेंट आपल्याला नक्कीच तिथे मिळतो. पुढची एक पॉझिटिव्ह गोष्ट, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हा एक असा चित्रपट आलेला आहे ज्याची गाणी लय भारी आहेत, म्हणजे तुम्ही रिपीट लूपवरती ऐकू शकता आणि कमाल गाणी आहेत ती. त्याच्यामुळे एक गोष्ट खूप भारी झाली की नव्या पिढीतले जे कलाकार आता सोशल मीडियावरचे चित्रपटामध्ये येत आहेत, ती गोष्ट सगळ्यात सुंदर होती चित्रपटसृष्टीसाठी आणि आणखीन असे प्रोजेक्ट्स ॲक्च्युली यायला पाहिजे, पण ते विविध जॉनरातले यायला पाहिजे, लाईक पर्टिक्युलर एकच जॉनरा नाही. पुढचं एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे या चित्रपटामध्ये संवादांचं ज्या पद्धतीने लिखाण केलेलं आहे, म्हणजे डायलॉग रायटिंग ज्या पद्धतीने झालेली ती भारी आहे, ती खूप रॉ आहे, ती खूप रिलेटेबल आहे. मित्र ॲक्च्युली असेच गप्पा मारतात एकमेकांशी, अशाच पद्धतीने एकमेकांची चड्डी उतरवत असतात, ते अशाच पद्धतीने डायलॉग्स असायला पाहिजे, अशाच पद्धतीने त्यांची केमिस्ट्री असायला पाहिजे. आणि यात मी कुठेतरी आय डोंट नो इफ इट्स ट्रू ऑर नॉट, पण माझा अंदाज आहे की कुठेतरी हे सगळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स जे आहेत, ऑरेंज ज्यूस गँगचे मेंबर्स, यांनी सुद्धा बऱ्यापैकी काही गोष्टी इम्प्रोवाइज नक्कीच केलेल्या असतील, कारण अशा पद्धतीचे डायलॉग्स कोणीतरी लिहितंय पेपरावरती ही गोष्ट मी मान्य करू शकत नाही. म्हणजे ज्या पद्धतीने डायलॉग रायटिंग आहे ना, ती खूप मोठी जमेची बाजू आहे आणि ही एक अभ्यासाची गोष्ट म्हणून मराठीतले एक्झिस्टिंग फिल्म मेकर्सने या गोष्टीचा विचार करायला हवा. पुढची पॉझिटिव्ह गोष्ट, कारण डायलॉग रायटिंग भारी आहे आणि रिलेटेबल आहे, कॉमेडी ॲक्च्युली वर्क होते. या चित्रपटामध्ये काही काही कॉमेडी एलिमेंट्स खूप नवीन आहेत, खूप फ्रेश आहेत आणि ते पंचेस लँड होतात, म्हणजे खूपच रँडम आहे. काही कॉमेडी ऑफ एरर, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं ह्युमर याच्यामध्ये दिसेल आणि तो प्रत्येक ह्युमर माझ्यासाठी वर्क नाही झाला, पण काही ठिकाणी तो एवढा झाला की पोट धरून धरून हसायला येत होतं आणि लिटरली एंटायर थिएटर वॉज लाफिंग आणि बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स मिळाला ह्या चित्रपटाला फर्स्ट डेलाच. ऑर ॲट लास्ट बट नॉट द लिस्ट, आय फील की मराठी चित्रपटामध्ये आता ज्या वेळेला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला तुम्ही घेताय, इट्स अ विन विन सिच्युएशन फॉर एव्हरीबडी. म्हणजे त्या पर्टिक्युलर इन्फ्लुएन्सरसाठी पण ती खूप विन विन सिच्युएशन आहे, मराठी मेकरसाठी पण आहे, मराठी प्रोड्युसरसाठी तर आहेच आहे, पण मराठी व्ह्युअरसाठी सुद्धा आहे. कारण काय होतं ह्या सगळ्या गोष्टींमुळे प्रत्येकाला कोणाचा ना कोणाचा तरी फायदा मिळतोय. म्हणजे आता जे मराठी ॲक्टर्स आहेत ते ज्या पद्धतीने मर्ज होतात ना या सगळ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससोबत, ते बघायला भारी वाटतं आणि कुठेतरी आपलीच बाजू आता जिंकते हे बघताना एक वेगळाच आनंद असतो. आणि आत्ता मला असं वाटतं खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे जिथे बॉलिवूडचे सिनेमे ॲक्च्युली आता रद्दाड सिनेमे बनत आहेत आणि दिवस रात्रचे शिव्या खातात व्ह्युअर्सकडनं. साऊथचे सिनेमे बऱ्यापैकी म्हणजे काहीच ॲक्च्युली चांगले आहेत, लाईक सस्पेन्स थ्रिलर वेगवेगळ्या जॉनरातले सिनेमे त्यांचे काही चांगले आहेत, पण काही ठिकाणी लिटरली कचरा, अजून सुद्धा ते मास त्यावाले त्या प्रकारचे सिनेमे ॲक्च्युली बनवले जात आहेत. तर ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे मराठी सिनेमासृष्टीसाठी की तुम्ही अशाच पद्धतीने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, मी म्हणत नाही की फक्त यांच्यासोबत, सगळ्यांसोबत तुम्ही काम करा. आणि स्पेशली कारण ह्या आता ऑरेंज ज्यूस गँगने ॲक्च्युली स्वतःला प्रूफ केलं आहे त्यांच्या पहिल्याच सिनेमामध्ये, खूप सुंदर त्यांनी काम केलं आहे. कुणी म्हणणारच नाही की त्यांचा हा पहिला सिनेमा आहे, बाप काम केलं आहे आणि पोरं सगळे टॅलेंटेड आहेत आणि त्यांनी करून दाखवलं. जी गोष्ट बऱ्याच सगळ्या मोठमोठ्या ॲक्टर्सला सुद्धा ॲक्च्युली आत्ता जमत नाही इंडस्ट्रीमध्ये, ती या पोरांनी करून दाखवली आहे. सो हॅट्स ऑफ टू देम. आणि अशा पद्धतीने अजून जास्त एक्सपेरिमेंट्स प्लीज करा. ऑल द प्रोड्युसर्स, आयड लाईक टू रिक्वेस्ट ऑन बिहाफ ऑफ ऑल द महाराष्ट्रीयन्स, प्लीज 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 डू इन्व्हेस्ट इन सच प्रोजेक्ट्स जिथे नवीन चेहरे, फ्रेश चेहरे आपल्याला दिसत आहेत थिएटरात मूवी बघायला जात असताना. सो या, हे सगळे आहेत पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स. आता वळूया निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सकडे. सगळ्यात पहिला निगेटिव्ह पॉईंट, कारण मी रोमांचम हा सिनेमा पाहिलेला आहे आणि मी कट्टर सिनेफाईल व्यक्ती आहे, मी कुठलाच सिनेमा सोडत नाही. त्यातल्या त्यात असा हॉरर बिरर म्हटल्यानंतर आपल्याला किती चेव येतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे हा सिनेमा मी बघितलेला असल्यामुळे मला भूतम भयम या सिनेमाने फार नव्याने काही जास्त ऑफर नाही केलं. अर्थात
तुमच्यापैकी बरेच सगळे असे जण आहेत ज्यांनी रोमांचम हा सिनेमा अजिबातच पाहिलेला नाहीये, त्यांना माहीत नाहीये की एक्झॅक्टली भूतम भयमचा प्लॉट काय, तर त्यांच्याकरता हा सिनेमा नक्कीच खूप भारी ठरेल. पुढचा एक निगेटिव्ह पॉईंट, चित्रपटामध्ये काही गोष्टी सुरू केल्या जातात, म्हणजे सब प्लॉट्स आता ओपन केलाय पण नंतर त्याला क्लोज नाही केल्या जात, त्या अशाच सोडून दिल्या जातात. उदाहरणार्थ कथ्थकचा क्लास घेणारी मुलगी असेल तर तिचं नंतर काहीच दाखवलं जात नाही. त्याच्यानंतर परिसाचा शोध घेणारी छाया कदम ज्या आहेत तर त्यांचंही शेवटी ऍक्च्युली काही एक्सप्लेनेशन दिलं जात नाही. आणि परिसाशी संबंधित असलेलं जे पुस्तक आहे तर त्याच्याही बद्दल फारसं काही ऍक्च्युअली एक्सप्लेन केलं जात नाही, किंवा त्या पर्टिक्युलर पुस्तकामध्ये काही सोल्युशन्स वगैरे लिहिलेले आहेत का, ते कशा पद्धतीने लिहिलेत किंवा काय, त्याचंही फार काही दाखवलं जात नाही. हे फक्त काही एक्झाम्पल्स आहेत. अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या थोड्याशा ओपन केलेल्या आहेत पण त्यानंतर क्लोज नाही केलेल्या आहेत, तर त्या आपल्याला जाणवतात, म्हणजे ॲज लूप होल म्हणून त्या जाणवतात. पुढचा निगेटिव्ह पॉईंट, चित्रपटाचा स्क्रीन प्ले जो आहे तो डेफिनेटली आपल्याला एंगेज करतो, पण तरी सुद्धा चित्रपट 2.5 तासांचा आहे, तो काही काही ठिकाणी ड्रॅग्ड वाटू लागतो. आणि काही काही ठिकाणी असं वाटू लागतं की आता हे थोडंसं स्ट्रेच करतायत, आणि स्ट्रेच नाही करायला पाहिजे. आता त्यांनी थोडंसं अजून आता पुढे जायला पाहिजे पटकन. मे बी मी रोमांचम हा मल्याळमचा सिनेमा पाहिलेला आहे म्हणून मला तसं वाटत असावं, तर आय डोंट नो, यू कॅन लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन बिलो, बट ओव्हरऑल मला तर तसं नक्कीच वाटलं. पुढचा निगेटिव्ह पॉईंट आहे, चित्रपटाचा स्क्रीन प्ले ॲक्च्युली इट कुड हॅव बीन बेटर. म्हणजे आपल्याला खूप असा थोडासा तो असा विखुरलेला पण वाटू लागतो अधूनमधून. मग नंतर शेवटी त्यांना ॲक्च्युली घाई करायची होती, मग त्यांनी सगळं रफादफा केलं एकाच गाण्यामध्ये, तर ते थोडंसं मग परत तिथे घाई झाली. पण अगेन लाईक आय सेड, काही ठिकाणी थोडीशी घाई वाटेल, काही ठिकाणी खूपच ड्रॅग केलेलं वाटेल, तर ओव्हरऑल थोडासा तो विखुरलेला असल्यामुळे इट कुड हॅव बीन बेटर. पुढचा निगेटिव्ह पॉईंट, क्लायमॅक्स थोडासा क्लिशे झोनमध्ये नक्कीच जातो. म्हणजे पारंब्यांवरनं उतरत खाली कोणतरी येते कोणाला तरी वाचवायला, तर हे थोडंसं क्लिशे मला नक्कीच वाटलं. पुढचा निगेटिव्ह पॉईंट, हा चित्रपट परत एकदा जारणसारखाच माझ्यासाठी ठरला, की याच्यामध्ये हॉरर एलिमेंट्स खूप काही नाही आहेत. त्याच्यामुळे डोक्यामध्ये प्लीज ही गोष्ट ठेवून जाऊ नका की तुम्ही हॉररसाठी जाताय. सस्पेन्स, थ्रिलर आणि मग थोडासा हॉररचा तडका असा, तर हे डोक्यात ठेवून जा, म्हणजे तुमची निराशा फार काही नाही होणार. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, चित्रपटामध्ये परीस त्याला असाच मिळून जातो यार, तर ते थोडंसं म्हणजे नाही झेपलं ते. बट हे खूप मायनर ऑब्झर्वेशन्स आहेत, यू कॅन लिटरली इग्नोर दीज थिंग्स. आय डेफिनेटली लव्ह दिस फिल्म अँड लाईक आय सेड ऑलरेडी अँड आय विल से इट मल्टिपल टाइम्स ऑन आवर चॅनल अगेन. मी सांगतेय की अशा पद्धतीचे प्रोजेक्ट्स बनायला पाहिजे, एक्सपेरिमेंट्स बनायला पाहिजे. त्याचमुळे मी या चित्रपटाला देईल, भूतम भयमला 3.5 स्टार्स आउट ऑफ 5. गाईज, गो अलॉंग विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. याच्यामध्ये कुठलाही असा सीन नाही जो तुम्हाला अनकम्फर्टेबल करेल, किंवा नॉनव्हेज कॉमेडी वगैरे अजिबात नाही. आणि ही या पोरांची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. कुठला पण असा एक जोक नाही जो तुम्हाला खूप अनकम्फर्टेबल करेल, बिईंग अ वुमन सिटिंग देअर इन द क्राऊड. आणि तेच इथून मागे जे टुकार मराठी कॉमेडीचे सिनेमे बनत आलेले होते त्याला लिटरली असा भेदत हा सिनेमा पुढे निघून जातो, आणि शुद्ध कॉमेडी करून सुद्धा तुम्हाला हसवलं जाऊ शकतं, हे यांनी परत एकदा सिद्ध केलं. त्याच्यामुळे आय लव्ह द फिल्म गाईज. सो तुमचं म्हणणं काय आहे एकूणच या चित्रपटाबद्दल, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.